पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। विद्यार्थिनींनो, आपल्या ध्येयाप्रती एकनिष्ठ व्हा। निमखेडी जिल्हा परिषद शाळेत पोलीस उपनिरीक्षक छाया पाटील यांचे आवाहन। विद्यार्थिनींनी शिक्षण घेताना आपल्या कुटुंबाशी आणि वडिलांशी प्रामाणिक राहणं, आई वडिलांचा विश्वास संपादन करा। आपल्या अंतर्मनातून प्रेरणा घ्या, पेटून उठा। आपल्याला जगातील कोणतीही शक्ती वाईट मार्गाला जाऊ देणार नाही। पुरुषांप्रमाणे प्रत्येक महिलेच्या अंगी क्षमता असते। यासोबतच विविध खेळांमध्ये प्रावीण्य मिळवा। आपल्याला गुरुजनांचा आदर करा। स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपल्या ध्येयाप्रती एकनिष्ठ राहिलं पाहिजे, असं आवाहन धुळे तालुका पोलीस उपनिरीक्षक छाया पाटील यांनी निमखेडी इथं केले। धुळे तालुक्यातील निमखेडी इथं राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबिराचे वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळ संचलित कला वाणिज्य व BCA महिला महाविद्यालय देवपूर धुळे तर्फे आयोजन करण्यात आले आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर DZ चौधरी तसेच प्रमुख अतिथी म्हणून सरपंच उज्ज्वला राजेंद्र पाटील, माजी सरपंच सतीश पाटील, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सदस्य रोशन खैरनार, माजी सरपंच गोपाल पाटील, मुख्याध्यापक सुहास जैन, शिक्षक प्रदीप बेडसे, ग्रामसेवक मृगनयनी तोरवणे, पोलीस पाटील कल्पना बाविस्कर, उत्तर महाराष्ट्र विभागीय समन्वयक प्राध्यापक डॉक्टर नामदेव माळी, कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक अस्मिता हिंगोणेकर, प्राध्यापक अनिल माळी, प्राध्यापक महादेव जमदाडे, रावण पाटील आदी उपस्थित होते। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। मारणारे, छड्या देणारे, शिस्त लावणारे आता कसं राहिलेली आहे। आता टीचर जे महिला टीचर असतात ते आईसारखे वागतात, फ्रेंडली वागतात, एकदम चांगलं मोकळं वातावरण देतात। मुलांना कसं फ्रेंडली वातावरण मिळेल, त्यांना कशा गैरसोयी होणार नाहीत एवढा विचार करतात। एकच एखादी चुकीची गोष्ट करताना आई वडिलांना स्मरणात आणा, त्यांचे कष्ट लक्षात घ्या। आपले आई वडील आपल्यासाठी काय करतायत ते बघा। सर्व मुली या मिडल क्लास किंवा गरीब किंवा अशाच घरातले असतील तर कोणी आहे काही ते एकदम हायफाय घरातली आहे, नोकरीची गरज नाही, काहीच नाही, अशा आहेत कोणी। आणि जेव्हा आपल्याला असं वाटतं ना की एखादी चुकीची गोष्ट करते, बघा चुकीची गोष्ट करते असं वाटतं ना, त्यावेळेस फक्त शांतपणे डोळे लावायचे आणि आपल्या आई वडिलांचा चेहरा घ्या। शांतपणे आपल्या आई वडिलांना स्मरणात आणा आणि आपल्या आई वडिलांनी केलेले आपल्यासाठी कष्ट, आपल्या आई वडील आपल्याला कशासाठी पाठवतात, आपले गुरुजन आपल्याला किती वेळ तिथे करतात। आता आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।